तर नमस्कार मंडळी, आता आपण बघणार आहोत गुलाबजाम कसे बनवायचे. झटकीपट रेसिपी आहे. तर इटमीचं इथं गुलाबजामचं पॅकेट आहे, बघू शकता. बाय वन गेट वन होतं. तर हे एक पॅकेट आहे. तर मी आता ते फोडते, बघते आतमध्ये. तर हे पीठ आहे गुलाबजामचं आणि त्यातच एक छोटं पॅकेट होतं, ते शुगर होती, बारीक साखर आपण ज्याला की बोलतो. तर मी तर आता हे पीठ फोडून घेते आणि हे पीठ स्वच्छ असं चाळून घेणार आहे. काही असेल तर ते बाजूला होईल, तर त्यासाठी तर मी इथे चाळून घेते पहिल्यांदा. आणि बरेच दिवस झालं गुलाबजाम असे केलेले नव्हते, तर बऱ्याच दिवसांचं पॅकेट होतं, दिवाळीत आणलेलं. करणं काय झालंच नव्हतं, दिवाळीचे पदार्थ होते त्यामुळं. तर म्हटलं चला आपण बनवूयात आणि त्याचबरोबर रेसिपी देखील शेअर करूयात. तर त्यासाठी मी तर रेसिपी शेअर करत आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. तर एवढं 200 ग्रॅममध्ये पीठ बसतं. तर हे आहे, बघू आता करून किती होत आहेत. छोटे केले तर जास्त होतील, मोठे केले तर कमी होतील. तर ते गोळे गोळे असतात गुलाबजामच्या पिठात. तर हे जे की मी सांगितलं होतं, आता ते चाळून घेतलेलं आहे सगळं पीठ. आणि ही शुगर आहे, बारीक साखर आपण ज्याला बोलतो. ते तेवढंच पॅकेट होतं त्यात ॲड करण्यासाठी. तर मी ते देखील पॅकेट त्यात ॲड केलेलं आहे आणि मी ते दुधात मळून घेणार आहे. थोडं थोडं दूध टाकून घेणार आहे, जेवढं दूध लागेल तेवढं मी त्यात ॲड करणार आहे. आणि हे पीठ खूप असं चिकट असतं, बघू शकता. हाताला खूप असा चिकटपणा आलेला आहे. आणि दूध घातलं की एकदमच ते जास्तच हे होत होतं आणि अतिशय कमी प्रमाणात दूध लागतं. काहींचा समज असेल की भरपूर असं दूध लागतं गुलाबजाम वगैरे बनवायला, तर असं काही नाही. तिथं मी जेवढं घेतलेलं तर थोडं प्रमाणात जास्त झालेलं, तर मी ते बघू शकता मळून ते थोडंसं घट्ट केलं. आणि नंतर मग लगेचच भिजून काय वगैरे दिलं नाही. तर मी लगेचच इथं गुलाबजाम बनवायला घेतलेले होते, बघू शकता. मळून केल्यावर हे एवढं दूध लागलेलं होतं, राहिलेलं होतं त्या जो छोटा टोप होता त्यातलं घेतलेलं. आणि मी मळलं की लगेच एका मिनिट पण नाही भिजून दिलं, तर लगेचच करायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता एवढे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. छोटे केले तर जास्त होतील, मोठे केले तर कमी होतील. आणि शक्यतो छोटेच करा, कारण जेव्हा आपण तळतो तेव्हा ते फुगतात आणि पाकात टाकल्यावर तर ते आणखी जास्त फुगतात. तर माझे छोटे छोटे एवढे सारे गोळे झालेले होते, बघू शकता. आता मी इथं तेल तापायला ठेवलेलं होतं गोळे करेपर्यंत. तर माझं तेल देखील तापलेलं आहे. आता मी गुलाबजाम टाकून घेणार आहे. आणि एका दुसऱ्या साईडला मी पाक देखील करायला ठेवलेला होता. पाकाला पाक जास्त लागतो, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त प्रमाणात ठेवलेलं होतं, अंदाजेच ठेवलेलं होतं. तर पाकात आपण वेलची आणि साखर इतकंच टाकतो. तर इथं मी 4 वेलच्या घेतलेल्या होत्या, त्या सोलून अशाच टाकणार आहे. टाकलेल्या होत्या म्हणजे सोलून, बारीक वगैरे काही केले नव्हतं, कारण त्याचाच फ्लेवर असा दाताखाली आल्यावर खूप छान असा लागतो. तर 1 वाटी भरून साखर टाकलेली होती मी. पाणी असं बऱ्यापैकी गरम झाल्यावर 1च वाटी साखर टाकलेली होती. जास्त गोड पण खाल्ल्यानंतर खूप असा घशाला वगैरे त्रास होतो, तर त्यासाठी मी जास्त नव्हती टाकली. जेवढी 1 वाटी होती, अंदाजे पाव किलोच्या आसपास असेल. 200 ग्रॅम पीठ होतं, मग त्यामुळं अंदाजेच टाकली. तर इथं आता माझं तेल तापलेलं होतं आणि मी इथं गुलाबजाम टाकलेले होते, बघू शकता. तेल तापलेलं होतं, त्यामुळं मी एकदम लो फ्लेम केलेली होती गॅसची. आणि लगेचच कलर आलेला होता, बघू शकता. एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे, जेणेकरून ते ब्राउनिश असे होईल एवढ्या प्रमाणात ते भाजून घ्यायचे. बघू शकता पटकन भाजून निघत होते, कारण तेल खूपच तापलेलं होतं त्यामुळं. आणि 1-2 मिनटात लगेच भाजतात, जास्त पण वेळ असा काही लागत नाही, बघू शकता. तर असेच मी बाकीचे देखील गुलाबजाम भाजून घेणार आहे. आणि इकडं पाक तोपर्यंत होत आहे. पाक झाला की लगेचच टाकणार आहे मी. मुरण्याची वगैरे काही हे नाही, म्हणजे पाक थंड झाला किंवा गुलाबजाम थंड झाले की असं काय टाकू, तर असं काहीच नाही आहे. तर इथं मी थोडेसे जास्त टाकलेले होते, तर ते देखील भाजून येतील. तोपर्यंत इकडं बघू शकता साखर मेल्ट झालेली होती आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली होती.
जास्त पाक असा घट्ट केलेला नव्हता, एकदम सैलसर ठेवलेला होता, जेणेकरून त्यात चांगला मुरेल गुलाबजाममध्ये. आणि पाक वगैरे तो नंतर एक्स्ट्राचा जो राहतो किंवा जास्त झालेला आपण जो म्हणतो तो नंतर गुलाबजाममध्ये बऱ्यापैकी प्रमाणात ॲब्झॉर्ब होतो. तर त्यासाठी करतानाच मी जास्त केलेला आणि पातळ केलेला, जसा करतात त्यापेक्षा थोडासा पातळ केलेला होता. बघू शकता इथं हे पण भाजून झालेले होते गुलाबजाम, भाजून तळून काही बोलू शकता. आणि सगळे एकदमच भाजलेले होते आणि एकच वेळी टाकणार होते. असं काही नाही की एक एक टाक करेल तेव्हा एक एक टाकेल असं तर काहीच नव्हतं. तर इथं माझे सगळे गुलाबजाम तळून झालेले होते. बघू शकता असा आपला छानसा कलर आलेला आहे. आणि त्यानंतर मी माका देखील टाकलेले होते आणि टोपातून याच्यात केलेले होते. बघू शकता गोळे आपले किती फुगलेले आहेत. तर अशा पद्धतीने आणि थोडासा जो पाक राहिलेला होता तो देखील मी वरून टाकलेला होता, जेणेकरून ते पूर्णपणे आतमध्ये पाक जाईल आणि चांगल्या प्रकारे मुरतील. तर त्यासाठी पाक पातळ केला तर भरपूर गुलाबजाममध्ये मुरतो आणि तो खूप छान देखील फुगतो. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा.